अयोध्येतल्या राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर भाजपनं मेगा प्लॅन आखल्याचं कळतंय। देशभरातील 2.5 कोटी नागरिकांना भाजपकडून अयोध्येची वारी करवण्यात येणार आहे। लोकसभेसह विधानसभेच्या सर्व मतदारसंघात हे अभियान राबवलं जाईल। बाबरी मशिदीपासून मंदिर उभारणीचा इतिहास यावेळी भाजपकडून मांडण्यात येईल। येत्या 3 महिन्यात 1 कोटी नागरिकांना दर्शन आणि पूजेसाठीचं हे भाजपचं अभियान असेल अशी माहिती कळतेय। निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न असेल। यावर मतांची गणितं अवलंबून आहेत आणि अयोध्येबाबतही तसंच काहीसं होताना दिसतंय। प्रसन्न जोशी आमचे नॅशनल न्यूज एडिटर आपल्याला अपडेट देत आहेत। प्रसन्न, राजकारण कसं फिरतंय आता? नम्रता, यामध्ये काहीच आश्चर्य नाहीये। आपल्याला कल्पना असेल 4 राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या, पण 4 या अर्थानं कारण म्हणजे मुख्य भारतातल्या ज्याला हार्टलँड इंडिया म्हणतात त्याच्यातल्या त्यामध्ये तेलंगणा सोडता अनेक ठिकाणी तेलंगणामध्ये सुद्धा भाजपनं उघडपणे जाहीर आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यास त्या राज्यातल्या नागरिकांना अयोध्यावारी घडवू। आणि त्याचंच एक्सटेन्शन आता बघायला मिळते, ज्याचा तू आता बातमीमध्ये उल्लेख केलास की सगळ्या लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीज मधल्या लोकांना अयोध्या दर्शन घडवण्यात येणार आहे। आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, आत्ताच चर्चा सुरू झालेली आहे की 300च्या पार 400चा आकडा हळूहळू भाजपचे नेते चर्चांमध्ये कुठे विधानांमध्ये अनऑफिशियली का होईना 400चा आकडा हळूहळू लोकांपर्यंत आणू लागलेत की यावेळी 400च्या जागा 400 आकडा हा खूप प्रचंड झाला। अशा प्रकारचा आकडा राजीव गांधी वगैरेंना त्याच्या सुमारास ते पोहोचले होते। त्याच्यानंतर हा इतिहास घडवायचा असेल तर एक प्रचंड लाट असावी लागते। आता भाजपची एकूण वोट बँक 40%च्या आसपासची आहे भारतामधली, आणि एक मात्र त्यांचं टार्गेट आहे की या वर्षी आपल्याला 300-350च्या पलीकडे जायचे आणि 40%चे 50% मतदार आपल्या बाजूने आले पाहिजेत। मतदानाचं टक्केवारी आपल्यापर्यंत आली पाहिजे। हे घडवायचं असेल तर सगळ्यात मोठा ज्या श्रीरामानं भाजपला आधी पण हात दिला, फार वेगळा म्हणजे आपण ज्याला पॉलिटिकल कनोटेशन म्हणायचं झालं, 2चे खासदार आज 300 पार गेलेले आहेत, त्याचीच पुन्हा एकदा उजळणी या निमित्तानं होऊ शकते आणि या दृष्टीने हा सगळा अयोध्या दाखवण्याचा एक मार्ग भाजपनं स्वीकारलाय असं दिसतंय। नम्रता, प्रसन्न, अपडेट्स घेत राहू, तुर्तास धन्यवाद। आणि इकडे अयोध्येतल्या राम मंदिरात प्रतिष्ठापनेनंतर भाजपचा हा मेगा प्लॅन कसा आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया। देशभरातील 2.5 कोटी जनतेला अयोध्येची वारी घडवण्याचा हा भाजपचा प्लॅन आहे। लोकसभेच्या 543 जागा सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये हे अभियान राबवलं जाईल। रामदर्शनासोबतच भाजपचंही योगदान यावेळेला हे जे भक्त आहेत त्यांच्यावर बिंबवलं जाणार आहे। लोकांना भाजप राम मंदिर आंदोलनाची गाथा सुद्धा यावेळी सांगितली जाईल। बाबरी मशिदीपासून आजवरच्या मंदिर उभारणीचा इतिहास यावेळेला मांडला जाणार आहे। लोकसभा मतदारसंघातून किमान 5000 जणांना अयोध्या वारी घडवण्याचा भाजपचा हा प्लॅन आहे। विधानसभा मतदारसंघातून किमान 2000 जणांना अयोध्येमध्ये आणणार असं भाजपकडून ठरवलं गेलंय। जिथे भाजपचे खासदार आणि आमदार नाहीत तिथे पदाधिकाऱ्यांवरती याची जबाबदारी असेल। 3 महिन्यामध्ये 1 कोटी लोकांना दर्शन आणि पूजेसाठी हे अभियान राबवलं जाणार आहे। उरलेल्या 1.5 कोटींसाठी पुढच्या टप्प्यात अयोध्या वारीची व्यवस्था असेल।